मॉर्निंग फ्रेंड्स. आज आहे शुक्रवार, नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे. तर आज मी सकाळी जेव्हा ऑफिसला येत होते, मॉर्निंग सगळं घरातलं आवरलं आणि ऑफिसला आले. येताना मोबाईलमध्ये एक छोटासा व्हिडिओ मला कुणीतरी फॉरवर्ड केलेला होता आणि तो व्हिडिओ ऐकल्यावर मला खरोखरच खूप छान वाटलं. कारण पहिल्यांदा मी तो व्हिडिओ ऐकला होता. तर असं होतं की एक छोटासा मुलगा शाळेमधून घरी येतो. नॉर्मल असतो तो. घरी आल्यानंतर त्याच्या आईला तो एक चिठ्ठी देतो आणि ती चिठ्ठी जी असते ती त्याला शाळेतल्या टीचरने दिलेली असते आणि सांगितलेलं असतं की ही चिठ्ठी जाऊन तू तुझ्या घरी मम्मीला दे म्हणून. तो मुलगा तेच करतो, घरी येतो आणि ती चिठ्ठी आपल्या आईला देतो. आईला सांगतो की ही चिठ्ठी टीचरने तुलाच द्यायला सांगितली आहे. आई ती चिठ्ठी घेते आणि उघडते आणि त्या चिठ्ठीत लिहिलेलं असतं की मोठ्याने वाचून तुमच्या मुलाला दाखवा. तर आई जेव्हा ती चिठ्ठी उघडते तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू असतात आणि ती चिठ्ठी ओपन करून वाचते आणि असं असतं त्याच्यामध्ये की तुमचा मुलगा खूप जिनियस आहे, त्याला आम्ही आमच्या शाळेमध्ये शिकवू शकत नाही. आमच्या शाळेमध्ये असा शिक्षक नाही आहे जो तुमच्या मुलाला शिकवू शकतो, कारण तो खूप हुशार आहे, इंटेलिजंट आहे आणि जिनियस आहे. त्यामुळे तुम्हीच त्याला तुमच्या घरी शिकवा आणि स्वतः शिकवा. एवढं बोलून ती चिठ्ठी समाप्त होते. काही वर्षानंतर तो मुलगा जसजसा मोठा होतो, ते जी मम्मी त्याला शिकवायला घेते, पण काही काळानंतर आई जी असते ती मरण पावते आणि मुलगा ला आपल्या आईची खोली आवरताना ती चिठ्ठी सापडते. जेव्हा तो आईची खोली आवरत असतो, पसारा आवरत असतो, तेव्हा फोल्ड करून ठेवलेली ती चिठ्ठी तशीच असते आणि तो मुलगा ती चिठ्ठी उघडून बघतो. जेव्हा ती चिठ्ठी उघडतो आणि त्या चिठ्ठीमध्ये जे लिहिलेलं असतं ते वाचून त्याला स्वतःलाही दुःख होतं आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात. कारण त्या चिठ्ठीत लिहिलेलं असतं की तुमचा मुलगा हा सामान्य मुलासारखा नाही आहे, तो मतिमंद आहे, त्यामुळे आम्ही त्याला शाळेमध्ये ठेवू शकत नाही. तुम्ही त्याला घेऊन जा आणि आम्ही त्याला शाळेतून काढून टाकत आहे. तर तो मुलगा आजच्या डेटला दुसरा कोणीही नसून थॉमस ॲडिसन होते, जे मोठे सायंटिस्ट आणि इन्व्हेस्टर आहेत. तर गाईज, खूप छोटीशी गोष्ट होती पण खूप मोठं काही शिकून जाते. कधीही आपल्या मुलांना अंडर एस्टिमेट करू नका किंवा आपल्या मुलांची तुलना इतर मुलांशी करू नका. की बघ त्याला शाळेतलं सगळं येतं, त्याला हा पाढा येतो, तो गणित असे सॉल्व करतो, त्याला क्वेश्चनचे आन्सर पटापट पाठ आहेत. तर अजिबात करू नका. तुमच्या मुलाची जी कॅपॅसिटी आहे ती तुम्हालाच माहिती आहे, त्या पद्धतीने त्याला ते शिक्षण द्या. उगाच मुलांवर बर्डन करू नका. त्याला एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीमध्ये घाला, पण सगळ्या एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीमध्ये घालू नका. त्याची रुची, त्याला काय आवडतं हे बघा आणि त्यानुसार त्या पर्टिक्युलर हॉबीमध्ये त्याला घाला. जर त्याला संगीत आवडतं तर त्याला संगीत शिकण्याला पाठवा. ॲक्टिंग आवडते तर ॲक्टिंग करा. फुटबॉल आहे, क्रिकेट आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत, पण सगळ्याच गोष्टी त्याला एका टायमाला करायला लावू नका. यामुळे मुलांवर प्रेशर येतं आणि मुलं मेंटली डिस्टर्ब होतात. सर्व पालकांना एकच नम्र विनंती आहे, तुमचा मुलगा पाल्य जसा आहे तसा तुम्ही त्याला ॲक्सेप्ट करा आणि तुम्ही त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करा. खूप छोटीशी गोष्ट आहे, त्याला थोडासा वेळ तुमचा द्या. तुम्ही म्हणजे पूर्ण वेळ बिझी राहू नका. आय होप गाईज तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल. खूप छोटासा प्रयत्न आहे, कारण मी स्वतः एका मुलाची आई आहे, त्यामुळे मला माहिती आहे की कशा पद्धतीने मुलांना अभ्यासाच्या बाबतीमध्ये आपल्याला ट्रीट करायचं आहे. आय होप गाईज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. टिल देन टेक केअर, बाय बाय.